सर नमस्कार. काय सांगाल, जे जेल आहे ते जेल हलवण्याचा डाव आहे अशी देखील चर्चा आहे. आपण विधानसभेत मुद्दा मांडला होता. काय नेमकं प्रकरण आहे? ठाणे सेंट्रल जेल जे आहे याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे जेल हे पूर्वी किल्ला होता आणि 27 मार्च 1737ला पोर्तुगीजांच्या ताब्यातून हा किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि तो आपल्या ताब्यात गेला. नाहीतर पोर्तुगीजांच्या अंमलामध्ये ठाणे होतं, ठाण्यातला परिसर सगळा होता आणि त्याच्यामुळे हे ऐतिहासिक महत्त्व असलेलं हे जेल आहे. त्याच्या किल्ल्यानंतर जेलमध्ये त्याचं रूपांतर झालं, परंतु हे जेल जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असं आहे. आज या जेलमध्ये आहे त्या कॅपॅसिटीच्या 4 पट कैदी जे आहेत ते या जेलमध्ये आहेत. हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, इथे हॉस्पिटल आहे, या ठिकाणी कोर्ट जवळ आहे आणि याचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी या जेलचा उपयोग जो आहे तो त्या पद्धतीने त्या ठिकाणी केला जातो. बिल्डर लॉबीचा हा डाव चाललेला आहे आणि हे 2-2.5 वर्षापासून चालू आहे आणि यांची काय साठगाठ आहे, हात मिळवणी आहे की हे जेलच हलवून टाकायचं. आता हे जेल का हलवायचं? तर आजूबाजूला जे परिसर आहे तर जेल असल्यामुळे तिथल्या बांधकामाला परिणाम झाला आहे आणि तिथे ज्या त्यांना टॉवर्स उभे करायचे आहेत त्या टॉवर्सवर त्याला परवानगी मिळत नाही आणि त्याच्यामुळे जेलच हलवलं की आपल्याला सगळं काही रान मोकळं मिळेल आणि त्याच्यामध्ये काही अधिकारी गुंतलेत आणि त्याच्याकरता सारखं सातत्याने हा प्रयत्न चालू आहे. अत्यंत संतापजनक गोष्ट अशी आहे की जेलच्या क्वार्टर्सची दुरुस्ती आणि बांधणी करता प्रशासकीय मंजुरी आणि निधी मंजूर झालेला होता. आता शेवटी त्या क्वार्टर्समध्ये कर्मचारी आणि अधिकारी राहणार. शेवटी हे डिपार्टमेंटमधली लोकं आहेत, त्यांची ही दुरुस्ती झाली पाहिजे, या क्वार्टर्सची झालीच पाहिजे दुरुस्ती. ती बंद केलेली आहे की ही दुरुस्ती होऊ नये म्हणून त्याला स्टे दिलेला आहे. मंत्रालयातल्या गृह खात्याच्या कुठल्या तरी सचिवाच्या माध्यमातून त्याला स्टे दिला गेलेला आहे. हे सगळं का चालू आहे की एका बाजूला यांचे हाल अपेक्षा झाल्या तरी चालतील, पण हे जेल जे आहे ते हलवलं गेलं पाहिजे आणि या ठिकाणी यांचा डाव साधला गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळे विधानसभेमध्ये मी स्पष्ट सांगितलं की हा ऐतिहासिक वारसा आहे, हा ठाणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या ठिकाणी जेल पण पाहिजे, कारण की नवीन जेल करणं म्हणजे काय खायचं काम नाही आहे. ही जेल इथून हलवणं आणि दुसरं जेल निर्माण करणं, या ठिकाणी हॉस्पिटल जवळ पाहिजे, कोर्ट पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत, दळणवळण पाहिजे आणि त्याच्यामुळे आधीच या ठिकाणी 4 पट कैदी आहेत आणि हे बंद करून तुम्ही दुसरीकडे जेल निघालात. हे असंच ठेवा, दुसरीकडे पाहिजे तेवढी जेल निर्माण करा. एक जेल निर्माण करायला मोर दॅन 5 इयर्स एवढा कालावधी लागणार जास्तीच. आणि त्याच्यामुळे हा जो काही डाव घालण्याचा प्रयत्न चाललेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही. ठाणेकरांचा बुलंद आवाज आणि ठाणेकरांना हे कदापि सहन पण होणार नाही आहे, कारण की हा आमचा ऐतिहासिक वारसा आहे. इथे आम्ही क्रांतिकारकांचं स्मारक देखील आतमध्ये करतो आहे की हा ऐतिहासिक वारशाची जपणूक पण झाली पाहिजे आणि दुसरीकडे जेल म्हणून इतके वर्ष वापरला जातो आहे. पण बिल्डरच्या घशामध्ये आम्ही अशा पद्धतीचा डाव जो आहे तो त्यांचा यशस्वी करणार नाही. आणि म्हणून मी शासनाला विनंती केली आहे की असं कुठल्याही प्रकारचं जर काही निर्णय होत असेल खालच्या पातळीवर तर तो अजिबात आपण मान्य करता कामा नये, कारण की हा ठाणेकरांचा ऐतिहासिक वारशाचा विषय आहे. सर, या ऐतिहासिक वारसासाठी आपण ठाणे मुक्ती दिन असेल विविध उपक्रम राबवतात, मात्र दुसऱ्या बाजूला बिल्डर धार्जिणी लोक हे असे प्रयत्न करत आहेत, त्यांना काय सांगाल? बघा, या जेलच्या आवारामध्ये क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं पण स्मारक आहे. त्या ठिकाणी आता स्वर्गवासी मधुकर पिचड यांच्या पुढाकाराने ते स्मारक झालं होतं आणि फार मोठ्या संख्येने आमचे आदिवासी बांधव येतात. या जेलमध्ये वासुदेव बळवंत फडकेंचे पाऊल लागलेलं आहे. या जेलमध्ये स्वातंत्र्यवीरांचं एक दिवस त्या ठिकाणी राहिलेले आहेत. कर्वे, कान्हेरे, देशपांडे यांना याच जेलमध्ये फाशीची शिक्षा झालेली आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्याच्यामुळे हा ऐतिहासिक असा ही जागा आहे
आणि त्याच्यामुळे त्याचं जतनही करायला पाहिजे. या जेलमध्ये शेकडो वर्ष पोर्तुगीज जे अत्यंत क्रूर होते, त्यांनी या म्हणजे हे त्यावेळेला किल्ला होता आणि हे ताब्यात ठेवलं होतं. आणि ठाण्यातल्या प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीला वेठीस धरलं होतं की कोणी उठाव करू नये. पण काही लोक शाहू महाराजांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची हाल अपेष्टा चालू आहे. आणि मग मराठ्यांनी या ठिकाणी हल्ला केला. चिमाजी अप्पांनी जसं वसईचा किल्ला जिंकला, तसं या ठिकाणी येऊन पोर्तुगीजांच्या म्हणजे क्रूर कर्म्यांच्या हातातून हा किल्ला जो आहे तो ताब्यात गेला. कालांतराने मग ब्रिटिशांचं राज्य आलं, ब्रिटिशांनी याचं जेलमध्ये रूपांतर केलं. पण हा ऐतिहासिक ठेवा जो आहे हा जपला पाहिजे आणि तो जपण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करत असतो. मग टाऊन हॉल आहे, अशोक स्तंभ आहे, तो जो आम्ही संविधान चौक म्हणून ज्याला म्हणतो, तेही आम्ही निर्माण केलं त्या ठिकाणी माझ्या आमदार निधीतून, महापालिकेच्या सहकार्याने. आणि हा ऐतिहासिक ठेवा जो आहे तो पुढच्या पिढ्यानपिढ्या लोकांना माहिती असलं पाहिजे की हे ठाण्याचं वैशिष्ट्य काय आहे. या ठिकाणी देशामधली पहिली ट्रेन ठाण्याला धावलेली आहे. त्याच्यामुळे त्या इंजिनाचा देखील इंजिन जे आहे पहिली ट्रेन धावली त्याचं, ते देखील आम्ही स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे की ही लक्षात राहण्यासारख्या गोष्टी आहेत. हा ठेवा आहे, हा आपला अभिमान आहे की हे ठाण्याचं वैशिष्ट्यपूर्ण अशा काही ऐतिहासिक गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे ह्या जपण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. या जेलमध्ये देखील स्मारक उभं राहतं आहे की ज्याच्यामध्ये ठाणे मुक्ती दिन, पोर्तुगीजांच्या तावडीतून ज्यावेळेला 27 मार्च 1737ला ठाणे किल्ला मुक्त झाला, ठाणे शहर मुक्त झालं, तर तो मुक्तीदिन देखील गेली 12 वर्ष आम्ही साजरा करतो आहे. तो एक प्रकारची प्रेरणा दिन आहे आणि त्याच्यामुळे त्याचं देखील या जेलच्या अंतर्गत आपण स्मारकाच्या रूपाने म्युरल्सच्या माध्यमातून तो इतिहास रेखाटलेला आहे. क्रांतिकारकांचा इतिहास आहे. तिथे जी फाशी गेट आहे, ती फाशी गेट देखील तशीच्या तशी ठेवलेली आहे आणि आम जनतेला या ठिकाणी भेट देता येईल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. कालांतराने हे काम पूर्ण झाल्यावर त्याचं लोकार्पण पण होईल. परंतु हा ऐतिहासिक ठेवा जो आहे त्याची जपणूक पण झाली पाहिजे आणि त्याच्याकरता इथल्या प्रत्येकाने प्रयत्नशील असलं पाहिजे. सर, एक मुद्दा असा होता की जेल असेल, जेल आणि राबोडी हा जो परिसर आहे त्याच्यामध्ये जो नाला जातो, त्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीट करून नाल्यावर अक्षरशः रस्ता केलेला आहे. त्याच्याकडे कसं पाहता? बघा, याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारे हा बिल्डर लॉबीचा जो काही डाव आहे त्याच्यातलाच हा भाग असू शकतो. त्या ठिकाणी आपल्या माहितीकरता किंवा मला जी काही माहिती उपलब्ध झालेली आहे तर त्याच्याकरता त्या ठिकाणी 12 मजल्याच्या इमारतींच्यासाठी परवानगी मागितलेली आहे महापालिकेकडे. आणि अशा पद्धतीने जर हा षडयंत्र रचलं जात असेल आणि अशा पद्धतीने हा डाव होत असेल आणि इथून हे स्मारक काय किंवा जेल काय इथून हुसकावून लावलं जात असेल आणि त्याच्याकरता काही वजनदार मंडळी प्रयत्न करत असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही.